तर आपण बघूया क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स मध्ये. पहिला आहे प्लांट्स. प्लांट्स हा काय आहे, दोन ह्याच्यामध्ये आपल्याला डिवाइड झालेला दिसतोय. दॅट इज द डू नॉट हॅव डिफरन्शिएटेड प्लांट बॉडी अँड द हॅव डिफरन्शिएटेड प्लांट बॉडी. प्लांट्समध्ये दोन आहे. दिस इज द प्रिमिटिव्ह लेवल ऑफ द क्लासिफिकेशन ऑफ द प्लांट. सर्वात पहिली लेवल आहे याची, जे प्रिमिटिव्ह लेवल म्हणू शकतो आपण त्याला, की डू नॉट हॅव द डिफरन्शिएटेड प्लांट बॉडी अँड हॅव द डिफरन्शिएटेड प्लांट बॉडी. डिफरन्शिएटेड प्लांट बॉडी म्हणजेच काय, प्लांट बॉडीचं पुन्हा डिफरन्शिएशन झालेलं आहे, वेगवेगळे त्यांचे. काय स्टेम वेगळा दिसतोय, स्टेम आपल्याला लगेच असा रेकग्नाइज दिसतोय आपल्या समोर. त्याचे स्टेम्स वेगवेगळे आहेत, त्याच्या काय फांद्या ब्रांचेस वेगवेगळे आहेत, फ्लॉवर्स आपल्याला लगेच डिफरन्शिएट करता येतात. म्हणजेच काय, काही प्लांट्स असे पण असतात की त्यांच्यामध्ये डिफरन्शिएशन करता येत नाही, तर काहींमध्ये असे डिफरन्शिएशन करता येतं. मग ही काय झाली लेवल ऑफ क्लासिफिकेशन. ह्याच्यामध्ये ते दोन ग्रुप आपल्याला वेगवेगळे करायचा. दिस इज द फर्स्ट लेवल. त्याच्यानंतर जे डिफरन्शिएटेड आहे त्यांच्यामध्ये पुन्हा आपल्याला दोन दिसतात. सेकंड लेवल ऑफ क्लासिफिकेशन ही आहे, ज्याच्यामध्ये विदाउट स्पेशलाइज्ड व्हॅस्क्युलर टिश्यूज आणि विथ वस्क्युलर टिश्यू. वस्क्युलर टिश्यूज असतात की ज्यांना आपण म्हणू शकतो सगळीकडे त्यांना पास आउट करणं. वस्क्युलर टिश्यूज म्हणजेच काय, वाहून नेणारे हे सगळे असतात, की जे स्पेशल असे काही टिश्यूज काही प्लांट्समध्ये नसतात. वस्क्युलर म्हणजेच काय, एका ठिकाणाहून दुसरीकडे. म्हणजे जसं आपण प्लांट्सच्या बाबतीत बघायला गेलो तर आपण काय आहे, त्यांच्या मुळांना रूट्सलाच आपण पाणी देत असतो. अगदी वरती फुलापर्यंत पानापर्यंत पाणी असं टाकत असतो का, किंवा तिथं नाही दिलं तर त्यांना पाणी मिळणार नाही का, तर नाही. तर जेव्हा आपण रूट्सला पाणी देऊ तेव्हा रूट्सच काय आहे, ते कॅरी करतात आणि वरती त्यांना ट्रान्सपोर्टेशन या सिस्टीमद्वारे काय आहे, वरती त्यांचं पाणी प्रत्येक फुलापर्यंत, प्रत्येक पानापर्यंत, लिव्सपर्यंत तिथं काय पोचवायचं काम करतात. आणि त्यासाठी स्पेशल त्यांचे असे टिश्यूज असतात. पण काही प्लांट्समध्ये मात्र ते नसतात. म्हणून ही काय झाली, सेकंड लेवल ऑफ क्लासिफिकेशन. आता पुढची बघूया थर्ड लेवल काय आहे. तर ह्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला त्यांचं डिफरन्शिएशन दिसणार आहे. तर विथ वस्क्युलर टिश्यूजमध्ये पुन्हा दोन पॉईंट दिसतात. डू नॉट प्रोड्यूस द सीड्स अँड प्रोड्युसेस द सीड्स. ओके, ह्याच्यामध्ये सीड्स म्हणजेच काय, बिया काही वेळेस वस्क्युलर टिश्यूज आहेत पण बिया प्रोड्यूस करू शकत नाही आहेत, आणि हे मात्र बियाणे तयार करू शकतात. मग प्रोड्युसेस सीड्समध्ये पुन्हा आपल्याला दोन दिसतील. बियर द नेक सीड्स अँड द बियर्स द सीड्स इनसाइड द. म्हणजे जी बी आहे ती काय आहे, आपल्याला सहज आपल्याला डोळ्यांनी पण आपल्याला बघता येऊ शकते. बाहेरच आहे, ती फळाच्या बाहेरच आहे, आणि काही फ्रूटच्या इनसाइड आहे, बरोबर आहे, आतल्या बाजूला आहे असं पण आपण म्हणू शकतो. म्हणजे जसं आपण बघतोय कुठल्याही बऱ्याच जास्त फळाच्या आतमध्ये बिया असतात. मग आपण कलिंगड घ्या किंवा आंबा घ्या, आंब्याच्या आतमध्ये ती कोय असते, कलिंगडाच्या बारीक बारीक बिया त्या आतल्या बाजूला असतात, इनसाइड द फ्रूट. आणि नेक सीड्स म्हणजे अगदी चांगलं उदाहरण म्हणजे काजूचं आहे. काजूच्या बाहेर आपल्याला सीड दिसते, त्याची बी दिसते, बरोबर. आता बियर सीड्स इनसाइड हे जास्तीत जास्त हा ग्रुप मोठा आहे. ह्याचं पुन्हा आपण दोन ह्याच्यामध्ये क्लासिफिकेशन केलं आहे. हॅव द सीड्स विथ वन कॅटिलेडन, हॅव द सीड्स विथ टू कॅटिलेडन. म्हणजे वन कॉटिलेडन, टू कॅटिलेडन म्हणजेच काय, एक दल आणि द्विदल असं त्याचं पुन्हा आपण क्लासिफिकेशन पाहणार आहोत. म्हणजेच बघा, टॉप लेवल क्लासिफिकेशन हे सर्वात टॉप लेवल क्लासिफिकेशन आहे, की ज्याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्टली कोणत्या फ्रूटबद्दल आपण बोलतोय, कोणत्या प्लांट्सबद्दल बोलतोय हे आपल्याला लगेच लक्षात येणार. म्हणजे इथे काय बघा, फर्स्ट द अब्सेन्स ऑर प्रेझेन्स ऑफ फ्लॉवर्स, फ्रूट्स अँड सीड्स हे आपण बघायचे. कोणत्या असे आपण काढणार आहोत की ज्याच्यामध्ये अब्सेंट आहे किंवा प्रेझेंट. मग फुलं असणारी, फुलं नसणारी, फळं असणारी, फळं नसणारी, बिया असणारी, बिया नसणारी, असं आपण क्लासिफिकेशन पहिले करणार. वेदर सीड्स आर ओपन ऑर क्लोज. सीड्स त्यांच्या ज्या बिया आहेत त्या आतल्या बाजूला आहेत की बाहेरच्या बाजूला आहेत, तशाप्रमाणे त्याचं पुन्हा क्लासिफिकेशन करणार, बाजूबाजूला करणार, त्यांचे दोन ग्रुप करणार. वेदर द सीड्स कंटेन वन कटिलेडन और टू कटिलेडन. म्हणजे हे काय आहे, तीन आपल्याला हे पहिल्या ग्रुप नाही हे दिसेल, दुसरं आणि तिसरं अशा आपल्याला तिन्ही त्याचे काय आहे क्लासिफिकेशन पाहायचं आहे. ओके, आपण एक एक त्याचं क्लासिफिकेशन बघूया. पहिल्या त्याच्यावरनं सर्वात पहिला जो आपल्याला दिसतोय दॅट इज द डिव्हिजन थॅलोफायटा. ओके, डिव्हिजन थॅलोफायटा
हा पण जर बघायला गेलो आपण थॅलोफायटा, खरं तर हा सुद्धा काय आहे, क्रिप्टोगॅमेमधला हा आपल्याला प्रकार दिसतोय. ओके, आधी आपण ते थोडंसं बघूयात आणि मग आपण पुन्हा मागे येऊयात. जर आपण बघायला गेलो हे 3 जे आहेत बघा, प्लांट्स जे आहेत ते फ्लॉवरिंग अँड नॉन फ्लॉवरिंग ह्याच्यावरनं आहे. प्लांट्स पहिले आपण काय म्हटलं, फुलं येणारे फुलं न येणारे आपले असे 2 भाग केले. तर नॉन फ्लॉवरिंग म्हणजेच काय, क्रिप्टोगॅम्स, आणि फ्लॉवरिंग म्हणजे फुलं येणारे वनस्पतीला काय म्हटलं जातं तर फेनेरोग्राम्स. ओके, क्रिप्टोगॅम्समध्ये आपल्याला हे 3 दिसणार आहेत, थॅलोफाइट्स, ब्रायोफाइट्स आणि टेरिडोफाइट्स. आणि फेनेरोग्राम्समध्ये जिम्नोस्पर्म आणि एंजिओस्पर्म ह्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके, म्हणजेच बघा आता हेच आपण पाहणार आहोत. पुन्हा एक एक करून त्याचं बघूयात. थॅलोफायटा आधी बघूयात आणि मग ब्रायोफायटा बघूयात. ओके, मुद्दाम तुम्हाला आधी क्लासिफिकेशन दाखवलं ते कोणाकोणामध्ये होतं आहे, म्हणजे आपल्याला शिकायला सोपं जाईल. आता थॅलोफायटा, कारण नवीन नवीन शब्द थोडेसे आपल्याला वाटतील, पण हे आपल्याला लगेचच पाठ करून टाकायचे आहेत. त्याचे स्पेलिंग्स लिहून काढा सारखे सारखे आणि त्याचं पाठांतर करा. ओके, थॅलोफायटा ही पहिली डिव्हिजन आहे क्रिप्टोगॅम्समधली, डिव्हिजन 1 थॅलोफायटा. प्लांट्स इन दिस ग्रुप डू नॉट हॅव द वेल डिफरन्शिएटेड बॉडी डिझाईन. त्यांच्यामध्ये आणखीन एक कॅरेक्टरिस्टिक, आता सगळे आपण एक एक बघणार आहोत. त्यांच्यामध्ये वेल डिफरन्शिएटेड बॉडी डिझाईन नाही आहे, व्यवस्थित अशी नाही आहे. कशीही त्यांचं वेगवेगळ्या आकारात सारखेपणाच असतो असं नाही. दे आर कॉमनली कॉल्ड ॲज अल्गे. दीज प्लांट्स आर द प्रीडॉमिनंटली ॲक्वॅटिक. ओके, प्रीडॉमिनंटली ॲक्वॅटिक पाण्याच्या पाणथळ ठिकाणीच हे जास्तीत जास्त येतात. अल्गे, ब्ल्यू ग्रीन अल्गे आपण त्याला म्हणू शकतो. अगदी सोपं सांगायचं तर तुम्ही शेवाळं बघितलेलं आहे, पाण्याच्या वरती अगदी पूर्ण ग्रीन लेअर असं पाण्याच्या वरती आलेला असतो. बऱ्याच दिवस जर पाणी तसंच साठून राहिलेलं असतं तलावाच्या ठिकाणी वगैरे, तर ते आणि त्याच्यामध्ये भरपूर घाण वगैरे अशी असेल तर आपण काय म्हणू शकतो, तिथे शेवाळं तयार व्हायला वेळ लागत नाही, कारण तिथंच त्यांचं अन्न ते तयार करतात आणि तिथे अशा प्रकारचे ऑर्गॅनिझम्स हे तयार झालेले आपल्याला दिसतात. These plants are the predominantly aquatic. They do not क्लोरोफिल. दे डू कंटेन क्लोरोफिल. त्यांच्यामध्ये क्लोरोफिल आहे. का बरं आपण म्हणू शकतो त्यांना हिरवा रंग जो शेवाळेला दिसतो तो क्लोरोफिलमुळेच असतो, पण ते ॲटोट्रॉफिक आहे, ते फोटोसिंथेसिस करत नाही, ते स्वयंपोषी आहेत, फोटोट्रॉफिक नाही आहेत. ओके, त्याच्यामुळे आपण ते ॲटोट्रॉफिक आहेत असं आपण म्हणू शकतोय. आता बघा अजून एक्झाम्पल्स आर द स्पायरोगैरा, युलोथ्रिक्स, कॅल्डोफोरा, कॅरा एक्सेट्रा. आपण त्यांचे एक्झाम्पल्स पुन्हा बघूयात काय काय आहेत. हे एक्झाम्पल्स आहेत त्याचे. स्पायरोगैरा, बरोबर आहे, शेवाळेला स्पायरोगैरा म्हणतात. त्याच्यातलेच अजून प्रकार युलोथ्रिक्स आहे, क्लॅडोफोरा आहे आणि कॅरा. यासारख्या वनस्पती जिथे दिसतील ते म्हणजे काय आहे, थॅलोफायटा या डिव्हिजनमधले आहेत. सगळे फुलं न येणारे वनस्पती म्हणजेच काय आहे, क्रिप्टोगॅमे आहेत. ओके, आपण आता नेक्स्ट आपण बघूया डिव्हिजन, दॅट इज द ब्रायोफायटा. बघा आता डिव्हिजन ब्रायोफायटा, दीज आर द कॉल्ड ॲज द ॲम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम मधले ॲम्फिबियन्स आहेत. ॲम्फिबियन्स म्हणजेच काय बरं, आता बघा आपण 3 प्रकारचे बघतो, जलचर, भूचर आणि उभयचर. म्हणजेच आपण काय म्हणतो ॲक्वॅटिक, नंतर भूचर म्हणजेच काय आपण हे म्हणतो त्याला काय टेरेस्ट्रियल, आणि काय उभयचर म्हणजे ॲम्फिबियन्स. ओके, ॲम्फिबियन्स म्हणजे दोन्हीकडे राहू शकतात, पाण्यात पण राहू शकतात आणि जमिनीवर पण. असे जे आहेत त्यांना आपण ॲम्फिबियन्स असं म्हणतात. ओके, मग असे जे आहेत हे ब्रायोफायटा सुद्धा ॲम्फिबियन्स आहे प्लांट किंगडम मधले. द प्लांट बॉडी इज कॉमनली डिफरन्शिएटेड टू फॉर्म द स्टेम अँड लीफ लाईक स्ट्रक्चर. मग प्लांट बॉडी जी कॉमनली डिफरंट, त्याच्यामध्ये स्टेम दिसून येतं वेगळं, लीफ लाईक स्ट्रक्चर सुद्धा दिसून येतं, त्याच्यासारखं आपल्याला दिसून येणारे पार्ट्स इथे आपल्याला दिसून येतात. हाऊएव्हर देअर इज अ नो स्पेशलाइज टिश्यूज. त्याच्यामध्ये स्पेशल असा कुठला टिश्यू नाही फॉर द कंडक्शन ऑफ वॉटर अँड अदर सबस्टन्सेस फ्रॉम द पार्ट ऑफ द प्लांट बॉडी टू अनदर. पण त्यांच्यामध्ये कुठलाही असा स्पेशल टिश्यू नाही, मस्क्युलर टिश्यू नाही की जो काय वॉटर किंवा अदर सबस्टन्सेसचं कंडक्शन म्हणजे एका ठिकाणी दुसरीकडे वाहून नेऊ शकतो, असा स्पेशल टिश्यू नाही आहे त्यांच्यामध्ये प्रेझेन्स. ओके, आणखी आपण इथे एक्झाम्पल दिले ब्रायोफायटाचं फ्युनेरिया. त्याच्यामध्ये हे दिसतात रायझोड्स, आपल्या रूट्स सारखे दिसतात. ओके, पुन्हा बघूयात आपण ती थोडीशी डायग्राम. रायझोड्स जे आहे ते रूट सारखे दिसतात. हे बघा हे लीफ सारखे दिसतात. ही रिअल फोटो
काढलेला आहे फिनेरिया आणि त्याचा आपण ही डायग्राम ड्रॉ केलेली. हा त्याचा सेटा आहे आणि हे काय त्याचं कॅप्सूल म्हणजे फ्रूटसारखं आपल्याला दिसून येतं. आणि हे काय आहे आपल्याला फ्लॉवर न येणारे फुलं न येणाऱ्याच वनस्पतीमध्ये दिसतंय त्याच्यासारखं, पण हे ते काय आहे त्याच्यामध्ये फूल नाही आणि फळसुद्धा येत नाही अशी ही वनस्पती आहे असं आपण म्हणालो. देर इज अ नो स्पेशलाइज्ड टिश्यू फॉर द कंडक्शन ऑफ वॉटर अँड अदर सबस्टन्सेस. तसंच अजून एक्झाम्पल आपण बघितलं तर मॉस म्हणजे फिनेरियाला मॉस म्हटलं तर मर्चेंटिना, थांबा बघा कोणते आहेत अजून, मर्चेंटिया आणि रिक्सिया. ओके, हे 3 एक्झाम्पल्स आपल्याला लिहायचे. ओके, आता आपण पुढचं बघूयात. दॅट इज द ग्रुप टेरिडोफायटा. इन दिस ग्रुप द प्लांट बॉडी इज डिफरन्शिएटेड इन टू द रूट्स, स्टेम अँड लिव्ज. ह्यामध्ये आपण बघायला गेलो तर प्लांट बॉडी आपल्याला वेगवेगळी अगदी व्यवस्थित डिफरन्शिएट झालेली दिसेल. त्याचं स्टेम वेगळं दिसेल, त्याचे रूट्स वेगळे दिसतील, त्यांचे लिव्स वेगळे दिसतील, सगळ्यांमध्ये हे डिफरन्शिएशन दिसणार आहे. इथे जसं एक्झाम्पलमध्ये आपल्याला रूटलेट्स आहेत, रायझोम्स म्हणजे हे स्टेम सारखं आपल्याला दिसतंय, नंतर पिने म्हणजे लिव्स आहेत त्याच्या. द प्लांट हॅज स्पेशलाइज्ड टिश्यू फॉर द कंडक्शन, स्पेशलाइज्ड टिश्यूज आहेत फॉर द कंडक्शन ऑफ द वॉटर अँड अदर सबस्टन्सेस फ्रॉम वन पार्ट ऑफ द प्लांट बॉडी टू द अनदर. प्लांटमध्ये काय आहे कंडक्शन करण्यासाठी वॉटर किंवा अदर सबस्टन्सेस त्यांच्यामध्ये कंडक्शन होतं एका पॉईंटकडून दुसऱ्या पॉईंटपर्यंत. ओके, आणि सम एक्झाम्पल्स कोणकोणते आहेत, मॉर्सिलिया, फर्न्स हे आपण जास्त बघितलेले आहेत. हे बघा अशा प्रकारचे ॲडिंटम, हे पण तुम्ही काही वेळेस पाहिले असतील अशा प्रकारच्या वनस्पती. सॅलेंजिनिला असं पण ह्या खरं जे आहेत ना क्रिप्टोगॅमे ते ह्या वनस्पती आपल्याला मुद्दाम अशा काय पेराव्या लागत नाही. इथं जसं आपण आपल्याला धान्य जे आहे पेरतो आणि मग त्याचं झाड येतात, पण ही नाही. ही काय ॲटोमॅटिकली त्यांचं काय आहे इथे काही ना काहीतरी त्यांना सुटेबल असं तिथं वातावरण मिळालं, कंडिशन मिळाली किंवा त्यांचं खाद्य तिथं असलं की ते ऑटोमॅटिकली तिथं तयार होत असतात. ओके, अशा प्रकारे किंवा एक असेल की ती बऱ्याचशा वनस्पती तिथे लागोपाठ अशा तिथे तयार करत असते. आपण बघूयात आणखीन ह्याच्यामध्ये म्हणजेच आपण पाहिलं प्लांट्समध्ये नॉन फ्लॉवरिंग, फ्लॉवरिंग, क्रिप्टोगॅमे, फेनोगॅमे, थॅलोफाइट्स, ब्रायोफाइट्स आणि टेरिडोफाइट्स. आता आपण फ्लॉवरिंग प्लांट्समधले बघणार आहोत. बघा थॅलोफाइट्स, द ब्रायोफाइट्स अँड द टेरिडोफाइट्स हॅव द नेक एम्ब्रिओज दॅट आर कॉल्ड एज द स्पोर्स. ह्या तिघांमध्ये आणखीन एक आपण कॅरेक्टरिस्टिक बघणार आहोत. त्यांच्यामध्ये एम्ब्रिओ असतो एक की जो स्पोर्स आर कॉल्ड एज द स्पोर्स असतात असे. त्यांच्यामध्ये स्पॉरंजियम म्हणजे कणकण त्यांचे जे आहेत ते खाली पडले की ते पुन्हा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहेत तेच त्यांचे. अँड ऑफ द प्लांट्स इन ऑल these 3 groups are very inconspicuous and they are therefore called as the cryptogam or those with the hidden reproductive organs. Cryptogam म्हणजेच काय, those with the hidden reproductive organs म्हणजे हिडन लपल्यासारखे, म्हणजे इथं आपल्याला त्यांची लागवड करायला लागत नाही. एक जरी तिथं मग काहीतरी फेवर कंडिशन आली आणि ते तयार झाला की तो त्याच्या स्पोर्सने आणखीन त्याच्यासारखे अनेक काय आहे तयार करा. म्हणजे शेवाळं पण बघा, जर पाण्यावर आपण बघायला गेलो तर शेवाळं तिथं तयार होतो, पण एकदा जरासंच कुठंतरी सुरुवात झाली की तेच आहे इतक्या पटकन सगळीकडे पूर्ण त्या तलावामध्ये वाढायला वेळ लागत नाही. त्याची रिप्रोडक्शन आहे का अगदी फास्ट प्रोसेसने झालेलं आपल्याला. आता असे आहेत हे सगळे क्रिप्टोगॅम्स. आता आपल्याला फेनोरोग्रॅम्स म्हणजेच काय आहे, आधी आपल्याला टेरिडोफायटाबद्दल थोडंसं बघायचं आहे. टेरिडोफायटाचं आपण पाहिलंय. आता आपल्याला जिम्नोस्पर्म बद्दल, फेनोरोगॅम्स बद्दल. ऑन द अदर हँड प्लांट्स विथ द डिफरन्शिएटेड रिप्रोडक्टिव्ह टिश्यूज दॅट अल्टिमेटली मेक्स द सीड्स आर कॉल्ड एज द फेनोम. आणि दुसऱ्या बाजूने आपण बघायला गेलो तर काय आहे, ज्यांच्यामध्ये वेल डिफरन्शिएटेड रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमसाठी इथं एक स्पेशल वेगळी आहे सिस्टीम, त्याच्यामध्ये ऑर्गन आहे दॅट अल्टिमेटली मेक्स द सीड्स अँड आर द कॉल्ड एज द फेनोरोगॅम्स. आपण त्याला काय म्हणणार आहोत, फेनोरोग्रॅम्स म्हणणार. असे कोण कोण आहेत बघूयात. फेनोरोग्रॅम्स आर द फ्लॉवरिंग plants. Seeds are the result of the reproductive process. They consist of the embryo along with the stored food which serves for the initial growth of the embryo during the germination. जस बघा काय दिलेलं आहे इथे,
इथे आपल्याला काय दिलं, फेनोग्राम्स आर द फ्लॉवरिंग प्लांट, सीड्स आर द रिझल्ट ऑफ द रिप्रोडक्टिव्ह प्रोसेस. पूर्ण रिप्रोडक्शन प्रोसेस कधी, जेव्हा फ्रूट आला म्हणजे ते कम्प्लीट झालेली आहे. दे कन्सिस्ट ऑफ द एम्ब्रियो अलॉंग विथ द स्टोर्ड फूड. प्रत्येक फूडमध्ये काय आहे, एक एम्ब्रियो आहे. जसं आपण म्हणतो की फळ आहे, आपण फळ खातोय, फळाच्या आतली बी आपण टाकू, पण तीच बी जर आपण लावली म्हणजे त्याचं आपण कुंडीत लागवड केली किंवा आपल्या गार्डनमध्ये लावली तर आपल्याला काय होणार आहे, त्याच्यापासून पुन्हा त्याच फळाचं झाड आलेलं दिसून येईल. विच सर्व म्हणजे का बरं, त्याच्यामध्ये एम्ब्रियो आहे. विच सर्व्स फॉर द इनिशियल ग्रोथ ऑफ द एम्ब्रियो ड्युरिंग द जर्मिनेशन. दिस ग्रुप इज द फर्दर क्लासिफाईड बेस्ड ऑन द सीड्स आर नेक और एनक्लोज इन द फूड्स गिव्स अस द टू ग्रुप्स. काही सीड्स काय आहेत, आतमध्ये असतात तर काही बाहेरच्या बाजूला असतात. त्याच्यामध्ये त्याचे दोन भाग दिसत आहेत, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. आता ते आपण पाहूयात. तर पहिला आहे जिम्नोस्पर्म. धिस टर्म इज मेड फ्रॉम द टू ग्रीक वर्ड जिम्नोस्पर्म. हा जर बघायला गेलो तर दोन वर्ड्सपासून ही टर्म तयार झाले. जिम्नो मीन्स द नेक अँड स्पर्म मीन्स द सीड्स. जिम्नो म्हणजे डोळ्याने बघता येईल, हा ग्रीक वर्ड आहे, ज्याचा अर्थ इंग्लिशमध्ये आपल्याला नेक्ड म्हणजे डोळ्याने पाहू शकू असे सीड्स. द प्लांट्स ऑफ दिस ग्रुप्स बिअर द नेक्ड सीड्स अँड आर युजली पेरेनियल, एव्हर ग्रीन और वुडी. हे जास्तीत जास्त पेरेनियल असतात, जास्तीत जास्त ग्रीन कलरचे असतात, आणि वुडी जसे त्याच्यामध्ये लाकूड हा भरपूर भाग हा लाकडाचा त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येणार आहे. ओके, असे आपल्याला दिसून येणार आहे जिम्नोस्पर्म. त्याचे जर आपण एक्झाम्पल बघायला गेलो तर सायकस असं आपण म्हणू शकतो. सायकस आहे, पाईन आहे, हे जे आपण झाडं पाहिले तर हे काय आहे, सगळे जिम्नोस्पर्मचे. बघा, सायकस आणि पाईन ह्यासारखे जर तुम्ही झाडं पाहिलेली असतील तर हे आपल्याला काय दिसून येतील, जिम्नोस्पर्म, की ह्यांच्यामध्ये काय आहे, बाहेरच्या बाजूला आपल्याला सीड दिसणार आहे. ओके, आपण जे एक्झाम्पल बघितलं ते आहेच अजून एक, त्याचप्रमाणे हे सुद्धा आहे. अजून बघणार आहोत अँजिओस्पर्ममध्ये. दिस वर्ड इज मेड फ्रॉम द टू ग्रीक वर्ड्स, दॅट इज द एंजिओ मीन्स द कवर्ड अँड द अँजिओस्पर्म हा सुद्धा ग्रीक वर्ड आहे. ज्याच्यामध्ये अँजिओ म्हणजे काय, कवर्ड, वरती कव्हर आहे, सीड्सला कव्हर आहे, आणि स्पर्म म्हणजे काय, सीड्स. द सीड्स डेव्हलप इनसाइड अँड ऑर्गन विच इज मॉडिफाईड टू बिकम अ फूड. जो सीड आहे ते डेव्हलप होतं आणि एक ऑर्गन सारखं, आणि तो काय आहे, पुन्हा फ्रूट तयार होणार आहे. दीज आर ऑल्सो कॉल्ड एज द फ्लॉवरिंग प्लांट. दे बिअर द फ्लॉवर्स ॲज रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. त्यांना फुलं सुद्धा येतात ह्या प्लांट्सला, आणि त्याच्यामुळे ते फ्लॉवर बिअर करताना आपल्याला ज्याचं आपल्याला मँगो, बीन हे असे सगळे आपण त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स, व्हीट, कॉर्न हे सुद्धा. द अँजिओस्पर्म आर फर्दर डिवायडेड इंटू द ग्रुप्स ऑन द बेसिस ऑफ द नंबर ऑफ द कॉटिलेडॉन प्रेझेंट इन द सीड. त्याचप्रमाणे अँजिओस्पर्म हे आणखीन पुढे त्याचं क्लासिफिकेशन 2मध्ये होतं आहे. दॅट इज द कॉटिलेडॉन्स किती आहेत, त्याच्यामध्ये दल किती आहेत, कुठलाही त्याचं फ्रूट जे आहे ते कट केल्यावर आपल्याला त्या सीडचं जर कटिंग केलं तर त्याचे आपल्याला किती भाग होऊ शकतात. प्लांट्स विथ सीड्स हॅव्हिंग द सिंगल cotyledon are called as the monocotyledonous or the monocots, and the plants with the seeds having the two cotyledons, that is the dicotyledon. मग त्यावरनं आपण बघूयात, सुरुवातीपासून आपण काय कसं त्याचं प्लांट्सचं हे पाहिलेलं आहे. प्लांट्स डू नॉट हॅव द डिफरन्शिएटेड प्लांट बॉडी अँड द हॅव डिफरन्शिएटेड प्लांट बॉडी. डू नॉट हॅवमध्ये आपण थॅलोफायटा म्हणू शकतोय. हॅव द डिफरन्शिएटेड बॉडीमध्ये आपण पुन्हा 2 बघितलं, विदाउट स्पेशलाइज्ड व्हस्क्युलर टिश्यूज आणि विथ व्हस्क्युलर टिश्यूज. विदाउट स्पेशलाइज्ड व्हस्क्युलर टिश्यूज म्हणजेच कोण आहे, ब्रायोफायटा, आणि विथ व्हस्क्युलर टिश्यूचे पुन्हा 2 सब ग्रुप्स पडतात. डू नॉट प्रोड्यूस सीड्स, प्रोड्युसेस सीड्स. डू नॉट प्रोड्यूस सीड्स म्हणजे टेरिडोफायटा येतो, आणि प्रोड्युसेस सीड म्हणजे फेनोग्राम्स येते. फेनोग्राम्स पुन्हा आपल्याला 2मध्ये दिसतंय. दिस द बियर नेक आय सीड्स अँड द बियर सीड्स इनसाइड द फूड. दॅट इज द जिम्नोस्पर्म आपण म्हणू शकतोय, आणि इकडे काय अँजिओस्पर्म्स. अँजिओस्पर्म्स पुन्हा 2मध्ये आपण बघतोय. सीड्स विथ द 2 cotyledon, सीड्स विथ द 1 cotyledon, डायकॉट आणि मोनोकॉट. पाहिजे असं तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा हे पॉज करून हे आपण असं जर तुम्ही एक ड्रॉ करून घेतलं तर तुम्हाला स्टडी करताना ह्याच्याद्वारे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवायला सोपं जाईल. ओके,
म्हणजे अशा प्रकारे आपल्याला ह्या प्लांट्सचं क्लासिफिकेशन करता येऊ शकतं. त्याचप्रमाणे जर आपण जे मोनोकोटिलेडॉन आणि डायकोटिलेडॉन ह्याचा आपल्याला डिफरन्स बऱ्याच वेळेस परीक्षेला विचारला जाऊ शकतो. जसं आहे इथे दिलेलं आहे मोनोकोटिलेडॉन डायकोटिलेडॉन. पहिलं आहे सीड, म्हणजे 1 कोटिलेडॉन आहे, 2 ह्याच्यामध्ये 1 सीड आहे, इथे 2 कोटिलेडॉन. द्विदल आहे. सीड कसं आहे स्ट्रक्चर, 1 कोटिलेडॉन 2 कोटिलेडॉन. रूट कशा आहे, फायब्रस रूट आहे याचं, आणि ह्याचं काय आहे प्रॉमिनंट रूट आहे असं म्हणू शकतो, प्रायमरी रूट आहे आपण. ओके. स्टेम कसे आहेत ह्याच्यामध्ये हॉलो असतं, हॉलो आहे, आणि हॉलो हे असं त्याचं स्टेम आहे. फॉर एक्झाम्पल बनाना, ओनियन आणि बंबू वगैरे असं. हॉलो म्हणजे पोकळ आहे, बाहेरून जाड दिसते पण आतून काय त्याचा पोकळपणा आहे. पण ह्याचं स्टेम डायकोटिलेडॉनमध्ये स्ट्रॉंग स्टेम आहे. ह्याचं लीफ कसं आहे आपण म्हणणार पॅरलल व्हेनेशन आहे लीफमध्ये. त्याचं आपण लीफचं स्ट्रक्चर जे आपण 7th स्टँडर्डमध्ये पण शिकलेलो आहोत. व्हेनेशन काय आहे त्याचं, हे आपल्याला त्याच्या शिरा ज्या आहेत त्या आहे अशा पॅरलली एका समांतर रेषेसारखे सगळे दिसतात. तर ह्याचं रेटिक्युलेट आहे. तर ह्याचं काय आहे अशा रेग्युलर पानामध्ये जसं असतात की इथून आले म्हणून त्याला फाटे, हे कुठल्याही डायरेक्शनने त्याचे आहे. पण इथे काय डायरेक्शन आपण एकाच डायरेक्शनने त्याचे काय आहे व्हॅनिशन आपल्याला दिसून येतं. फ्लॉवर कसं आहे ट्रिमरस, आणि इथे काय आहे पेंटॅन्युमरस असं आपल्याला. ट्रिमरस, ट्री म्हणजे तीन पाकळ्यांचंच जसं फ्लॉवर्स हे मोनोकोटिलेडॉनमध्ये असतं, तर हे पेंटॅ किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण असतील. मग तिथं काय आहे म्हणजे 5 पाकळ्यांचं फूल जे असतं त्याला म्हणून आपण डायकोटिलेडॉन ते फ्रूट्स असतात. ओके. अशा प्रकारे आपल्याला जे अँजिओस्पर्म जे आहे त्याचं आपल्याला क्लासिफिकेशन करता येईल, आणि त्या प्रकारे आपण प्लांटचं क्लासिफिकेशन पाहिलेलं आहे. ओके. सगळ्यांनी हा लेसन पुन्हा रीड आउट करायचा आहे. प्रत्येक एक्झाम्पल नीट बघायचं आहे, आणि जो ह्याच्यामध्ये फक्त जो यूज युअर ब्रेन पॉवर, ऑब्झर्व द, डिस्कस हेच फक्त आपल्याला थोडासा कट झालेला आहे यंदाच्या भागात. पण बाकी आपलं लेसन मात्र कंप्लीट करायचं आहे. त्याच्यामुळे ते एक्झाम्पल म्हणून आपल्याला ते रीड आउट करणं आवश्यक आहे. ओके. अशा प्रकारे आपला लेसन इथे कंप्लीट झालेला आहे. सगळ्यांनी जे हार्ड वर्ड्स असतील ते हार्ड वर्ड्स म्हणजे थॅलोफायटा, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म हे जे जरा स्पेलिंग जे आहे ते आपल्याला आत्तापर्यंत झालेलं नाही. त्याच्यामुळे लिहिताना त्या स्पेलिंगमुळे मार्क नको जायला, मग ते स्पेलिंग्स आपल्याला जास्त लगेचच लिहून पाठ करून टाकायचे आहेत. ओके. तर तुम्हाला नेहमीचं सांगितलेलं आहेच त्याप्रमाणे हा आपला लेसन इथे कंप्लीट होतो, आणि एक्सरसाइज याची सोडवायची आहे.